हाय गाईज, आपला 6व्या दिवसाचा 5वा ब्लॉग आणि आपण आज कलकत्ता फिरणार आहे पूर्ण. आणि गाईज कलकत्ताचे साईट सीन आपण आज बघणार आहोत. तेच साईट सीन तुम्हाला आज बघायला भेटतील. चला आता भेटू पुढे. चला आता सगळे निघून झालेत. चला आपण पण जाऊ. काय बसेल हाय गाईज, तर आम्ही आता सर्वच निघलोय दर्शनासाठी कालीमाच्या. आम्ही सर्व रेडी आहोत. आता आम्ही दर्शन घेणार. दर्शन घेतल्यानंतर दर्शन आय थिंक घेऊन आलेत आमच्या अगोदर. आम्ही विचारलं तर एक लगेच अर्धा एक तासामध्ये दर्शन होतं. तो दर्शन घेणार आणि त्यानंतर आम्ही पुढचा म्हणजे प्रवास आपला जो साईट सीन असतात विक्टोरिया, त्यानंतर आपला दिक्नेश्वर मंदिर आणि अजून एक दोन प्लेस आहेत. आज आपण साईट सीन करणार आणि त्यानंतर आपण संध्याकाळी रात्री वाराणसीसाठी रवाना होणार. आता आम्ही देवलाजी इथं चाललोय दोघं. बाकीचे गेलेत, आपण पण जाऊ. काली काली महाकाली काली के पापनाथ फोन अलाउड नाही ठेवला. आता जस्ट दर्शन वगैरे झालं. आता आम्ही चालू आता नाश्ता करायला. मंदिर बघा गाईस. कशी अशी चला आता नाश्ता करून झाला आमचा सगळ्यांचा. आता आम्ही चाललोय विक्टोरियाला आणि तिकडे बघू आता मेन स्पॉट काय आहेत ते. चला तर मग दाखवतो पुढे. आता मेट्रोमध्ये चाललोय आम्ही. सगळे मेट्रोमध्ये चाललेत, अर्धे गेलेत. आपली मेट्रो आली. पोचलो आपल्या स्टॉपवर. सगळे पोचलेत. विचारपूस करतो आम्ही. हाय गाईज, तर आम्ही तुम्हाला बोललो होतो दिक्नेश्वर मंदिरला आम्ही चाललोय. मेट्रोमध्ये आम्ही आलो आहोत. गाईज तुम्ही बघा, फुल पब्लिक आपली मेट्रोवरती. फुल पब्लिक मेट्रोमध्ये. नेक्स्ट स्टेशन डमडम. तर आता फायनली पोहोचलोय मंदिराच्या इकडं. एवढा मोठा देऊळ आहे. गाईज आमचा आता सगळं दर्शन झालंय देवळाचा आणि आम्ही आता चाललोय दुसऱ्या स्पॉटला. चला आता तुम्हाला तिकडचं दाखवतो. मंदिर तर मी बघितलं असेल ब्लॉग मध्ये. तर दर्शन झालंय आणि आम्ही आता आलोय नाश्ता करायला. गाईज हॉटेलमध्ये गर्दी बघा, गर्दी. आता पुढे जाऊ आपण. घरातले गेले सगळे. आपण पण जाऊ. चला भेटू पुढे. हाय गाईज, तर आता आम्ही आलो दक्षिणेश्वर मंदिर झाल्यानंतर. इथे
फेरीघाटमध्ये, जिथे आम्ही होडीमध्ये बसून त्या साईडला जाणार आणि तिकडचं सर्व सीन नजारा बघून पुन्हा इथे येणार. आम्ही आहोत आता, आम्ही सर्वांनी नंबर लाईन लावली आहे, सर्वजण लाईनमध्ये उभे आहेत, बघू शकता. आता इथून आपल्याला मोठी होडी न्यायला येणार आहे. चला बस सगळे आलेत, बोट येते आता. चला आता फायनली सुटली बोट. आता आम्ही बस बघायला आलोय आणि घरचे फिरतात इकडं तिकडं. काय बसशील? आमची बस बुक फायनली झालेली आहे. आम्ही पटनासाठी आज रात्री रवाना होणार आहोत. पटनावरनं आपल्याला वाराणसीसाठी बस आहे. मित्रांनो, आमची ट्रेन फिक्स झाली, त्याच्यामुळे थोडा आम्हाला बस बघावं लागली. ते पण अर्जंटमध्ये अवेलेबल नव्हती, पण आमच्या 20 सीट्स आली, त्यांनी बोलतो की अवेलेबल करून दिली. काहीच आम्हाला बस मला वाटलं की आपली बस बुक झाली आहे आणि आता आम्ही त्यांना वरती रूममध्ये जाणार, थोडा फ्रेश वगैरे होणार आणि त्यानंतर थोडा आपला बघू कसं काय ते. पण आम्हाला भैया खाली विक्टोरिया घरांचे दर्शनाला चालले. श्रेयांश कुठे आला? श्रेयांश आम्ही येतो. चला आता रूम चेकआउट करतो आम्ही आणि आता आम्ही चाललोय पटण्याला. इकडनं आमची बस आहे, आता बस आले. आता आम्ही पण चाललोय आता खाली. चला भेटू पुढे. चला आता चाललोय आम्ही खाली. चला भेटू का पुढे. बस स्टॉपला चाललोय सगळे सामान घेऊन. चला आता निघालोय, सोडला कोलकाता, चाललोय आता बस स्टँडवर. आज जस्ट बसमध्ये बसलोय. आता सीधा पटना वायरस. कुठे? सीधा पटना वायरस. चहा प्यायला थांबलोय आता काहीच या हॉटेलात. काहीच फायनली आम्ही पटनाला पोहोचलोय. सगळं सामान हे करतात. चला आता खाली भेटू. चला आता स्टेशनला चाललोय वापस. वेलकम टू पटना. पटना स्टेशनला पोहोचलोय. आता पटना स्टेशनवरनं काशीला जाऊ. चला आता स्टेशनच्या आतमध्ये चाललोय. फायनली पोहोचलो आम्ही.
आम्ही रिक्षात बसले सगळे आणि रिक्षातून चालले आता काशीला. बघा सामान घेऊन चाललोय सगळा आणि 4-5 रिक्षा पुढे चला. मंदिरला नाही बाकी दर्शन करायला उद्या येऊ नंतर आज येऊ. बाहेरचे बघा कसं केलं. हाय गाईज, तर आता आम्ही चाललो आहोत गंगा आरतीसाठी वाराणसीमध्ये. आम्ही आता जस्ट संध्याकाळी पोहोचलो आहोत. गाईज 2 दिवस आपले ब्लॉग आले नाही ॲक्च्युली नेटवर्क इश्यू आणि नेटवर्क इश्यू असल्यामुळे आम्ही ब्लॉग अपलोड करू शकलो नाही. पण आता तुम्हाला पूर्ण म्हणजे आता जर वायफाय भेटलं आहे कनेक्शन तर आता आम्ही नक्की अपलोड करू. तर ते आम्ही आता अगोदर वाराणसीमध्ये पोहोचलो आणि आम्ही चाललो गंगा आरतीसाठी. तुम्ही कंटिन्यू राहा. सर्व पोरं आहेत तेच चाललेत, लेडीज आहेत ते उद्या येणार आहेत. त्यामुळे जरा आम्ही घाईत आहोत. 5:45 वाजलेत ऑलरेडी. चला बाय. आणि काय घालायलास? काय घाला? मसाला डोसा मेरे को एक बना. कैसे आहे मसाला डोसा? डीएम करायला चाललोय आम्ही गरबा घालायला सगळे. आता आम्ही चाललोय सगळे गरबा घालायला पोरं आणि फुल एन्जॉय होईल. मी ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. चला आता ट्रॅव्हलचा बघतोय उद्याचा बसचा. चला आता तुम्हाला पुढे भेटतो गरबामध्ये. तर हाय गाईज, आम्ही रात्रीचे वाजले 8 आणि आम्ही निघालोय दांडिया खेळायला वाराणसीला. गाईज सर्व एन्जॉय रेडी बिडी एवढं कल्पेने कुर्ता घातलाय. आम्ही फुल ड्रेसिंग मारले आणि आम्ही आता चाललोय दांडिया खेळायला. तुम्ही कंटिन्यू राहा. आता आम्ही चाललेलो गरबा खेळायला. तुम्ही बघू शकता कसं गाणं विना तुम्ही बघू शकता. काही पद्धतशीर आता चाललो काहीच खेळायला. बघू कसं आहे. आता 10 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय रूम वरती. झाला आता गरबा घेऊन आमचा. व्हिडिओ बघितले असतील तुम्ही. चला भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये.